नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आम्ही आमचं गाव दाखवणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपलं गाव शिरसगाव इंगळे कसं आहे नक्की सांगा कमेंट करून, चांगलं वाटलं का. तर हे बघू शकता मित्रांनो, इकडं मस्तपैकी यज्ञ चालू आहे. तुम्ही बघू शकता लांबून मस्तपैकी इकडे यज्ञ चालू आहे. या मंदिरावरती इकडे शिवाजी महाराजचं पुतळा आहे. तर चला मित्रांनो, आपण आता आपल्या शेताकडे जाऊ, शेताकडे रान दाखवू. तरी आपलं गाव बघितलं आपण आता. तर मित्रांनो, आलो आता गावातून मस्तपैकी यज्ञ जेवण मध्येच आलं. आता मम्मी ते म्हणे शेतामध्ये आवड आलं म्हणे, जाय म्हणे घरी, आणि घरी आपले ढोरं वासरे बांधलेले आहे म्हणे, त्यांचं शेण पाणी करून चारा उचलून फेकून दे, काही चेतून दे म्हणे. तर मित्रांनो, आता चोता मध्ये सुटलं वारं, आणि आता गावातून यायची गडबड अशी असते माणसाला की टांग टाकावं लागते गाडीवरती सणा नशात. मग आता आबळ खूपच आले होतं, मग मला खूपच काळूचं खूपच अवघड होता. काळू म्हणे मला खायला काय नाही आणलं. काळू उठायला गेलो, मला वाटलं काळू मारतो कोण. तर काळूला काय मी हात लावल्याने चंपा नाव मित्रांनो तिचं, पण तुमच्या देखत म्हणलो तसं. तर मग आता जाऊ द्या म्हणलं, आता हे सोडून द्या ना, नाही तर मकर होऊन म्हणलं नंतर आता. तर मग तिला धक्का एका लावत नाही, आता नीस चोपडून घेतो आणि शेणपाणी करतो आणि बाजूला नेऊन टाकतो कचरा. चला मग आता उचलतो कचरा मस्तपैकी सारा आणि तिकडं नेऊन पेटवून टाकतो. काही पेटवलं आहे, काही राहिलं आहे. तर मग असं झाल्याच्या नंतर मग आता आम्ही घरी जायचा इंतजाम करतो ना. आता वावरात नेऊन बांधायची ढोरे. रात्री खूपच पाऊस झाल्यानंतर मग आता मला खूपच भीती वाटत होती की ढोरं शेतामध्ये बांधा का नाही बांधा. मग आता चड्डी गिड्डीवर केली. तर चला म्हणलं आता शेतात बांधू ढोरं नेऊन. आपली चंपा वाट पाहू राहिली. तर मग त्यांना भूक पण खूप लागली आहे. तर चला मग जाऊ आता शेताकडे. मित्रांनो, तेवढं काम आठवत नाही, डबल काम आलं, चेतून दिलं, वारं सुटलं होतं. तर पप्पांनी त्यांचा फोन आला की डबल चेतून दे म्हणे. तर मग आता आपण चेतून दिलं आणि आता शेळं सोड म्हणे, ढोरांना डबल थोडं चारा टाकून देऊन आता आपल्याला द्यायला शेतात न्यायचं म्हणे बांधण्यासाठी. मग मी केली तयारी मित्रांनो. तर मग मी काय केलं माहिती आहे का, दिलं त्यांना चारा टाकून आणि दिले आपले शेळ्या मोकळे सोडून मस्तपैकी. आता शेळ्यांना दिलं मोकळं सोडून. शेळ्या म्हणे आम्ही आबाद चरतो, तो आता मस्त निंबाखाली जाऊन बैस. आता मी बसलो निंबाखाली जाऊन मित्रांनो, आणि बसल्याच्या नंतर शेळ्या गेल्या दूध चरायला. आणि आता मग सगळं काम झालं, मग आता शेताकडे जाऊ ढोरा घेऊन म्हणलं. तर मग इकडं आता आभाळ पण खूप थोडं वाढलं आहे. मग आता चला म्हणलं, आता जाऊ दुसऱ्या रानामध्ये ढोरं घेऊन. तर चला भेटू मित्रांनो पुढं आता इकडं. तर व्हिडिओ पूर्ण बघा.